महाराज, अब सिर्फ अपनी सांस पर ध्यान देते हुए एक गहरी सांस लो और हल्के से छोड़ दो, और हल्के। अब मन से सारे विचार निकाल दो और अपनी सांस पर ध्यान दो। सांस कैसे आती है, कैसे जाती है। महाराज, मराठी में बात करो। हाँ? हो हो हो। श्वासाकडे लक्ष दिल्यावर तुला जाणवेल की तुझं मन हळूहळू शांत होतंय। तुला खूप छान वाटतंय, पिसासारखं अगदी हलकं वाटतंय। श्वेता, वाटतंय शांत? आता तुझ्या मनात जे विचार येत आहेत त्यांच्याकडे नीट लक्ष दे। आकाशातल्या ढगांसारखे आहेत ते विचार, कुठूनही येत आहेत, कुठेही जात आहेत, त्यांच्यावर तुझा काहीच कंट्रोल नाहीये। काही विचार खूप चांगले आहेत, काही विचार खूप वाईट आहेत, पण त्यांच्यावर रिॲक्ट कसं करायचं हे मात्र तुझ्या हातात आहे। जे चांगलं आहे त्यांना थँक्स म्हण मनापासून, जे वाईट आहे ते विसरून जा। ते परमनंट नाहीये, ते बदलणार आहे। तुझी आणि अनिमेषची भांडणं पण कायम टिकणार नाहीयेत। विसरून जा तुमच्या दोघांमधली भांडणं आणि दुःख, आणि आठव तुमच्यामधले ते चांगले क्षण, आणि भरून टाक तुझं मन त्या चांगल्या क्षणांनी। तुझ्या आयुष्यात आलेले सगळे चांगले लोक आठव आणि त्यांना थँक्यू म्हण, ग्रॅटिट्यूड दाखव त्यांच्या टुवर्ड्स। श्वेता, गो श्वेता, काय होतंय? श्वेता ताई, कसला त्रास होतोय तुम्हाला? मी उगाच चिडले काल रोशन आंटीवर। मला तसं काय करायचं नव्हतं, पण मला कळत नाही मला काय होतं। मला नव्हतं बोलायचं त्यांना असं काही। ते एवढ्या चांगल्या आहेत, आपल्याकडून भाडं सुद्धा कमी घेतात, आईची माया लावतात। मी त्यांना इतकं बोलले, त्यांना दुखवलं। मी नव्हतं करायला पाहिजे असं। मी खूप चुकले का, खूपच चुकले। हो श्वेता, मी खूप चुकले। मी का अशी वागले मला काहीच माहित नाही। का असं केलं? मग आता काय करावंसं वाटतंय तुला? म्हणजे काय करून तुला हलकं वाटेल? माफी। मला रोशन आंटींची माफी मागायची। गो बाय, खरंच माग माफी। हा म्हणजे आपली चूक असेल ना तर आपण पटकन माफी मागून टाकायची गो। म्हणजे खरंच आपल्या मनाला शांत वाटतं। आणि तुम्ही काळजी नका करू, आपण आजच त्यांची माफी मागू। रोशन मावशी चांगल्या आहेत, त्या तुम्हाला लगेच माफ करून टाकतील, हो ना? हो वल्लरी, तू बरोबर बोलतेस। मी ना एक काम करते, मी आत्ता लगेच रोशन आंटीने फोन करते आणि त्यांना इथेच बोलवून घेते। आम्ही पण येतो तुझ्याबरोबर।
मी आलेच.